हॅलो फ्युचर डॉक्टर्स, कसे आहात? काल नीटचा पेपर झाला 3 मेला. तर सगळ्यांचे असं पेपर कोणाचं तर कमी स्कोर आले, कोणाचे जास्त येते. असं खूप वेगवेगळ्यांचे वेगवेगळे स्कोर यायले आणि कोणी तर पॅनिक व्हायले की माझा पेपर खराब गेला, माझं हे झालं, माझं ते झालं, पेपरामध्ये माझी ही मिस्टेक झाली, ती मिस्टेक झाली. एवढं खूप सारे मिस्टेक होतात. कोणाचं तरी एवढं चांगलं गेलं असेल. मी पण आशा करतो की तुमच्या सगळ्यांचं एकदम चांगलाच पेपर गेलेला असेल. आणि आता सगळ्यांचा तरी विचार हे असा आहे की बाबा आता पुढे काय करावं, कसं करावं. सगळ्यांच्या पॅरेंट्सला पण टेन्शन येते की मुलाचे कोणाचे एक रिपीट झालेले असते, कोणाचे 2 रिपीट झालेले असते, कोणाचे 2पेक्षा पण जास्त रिपीट झालेले असते. पण हे MBBSसाठी खूप झटलेले असतात. पण आता मी पण सांगू शकतो की बाबा ज्यांनी MBBSसाठी खूप काही हे केलं पण थोडक्यात राहिलं, काही मार्क्सने राहिलं आणि त्यांनी जर आपण नीटसाठी डबल नाही देऊ शकणार त्यांनी. आणि तर आता त्यांना BAMSला वगैरे दुसरं पण सेकंड ऑप्शन आहे. BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे. ना टेन्शन घेण्याची कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला हे नाही आहे की बाबा आपल्याला जेवढा नीटचा स्कोअर आहे ना त्या स्कोअरवर तुमचं फक्त जस्ट क्वालिफाय वगैरे जरी असेल ना, अशा खूप कोर्सेस आहेत जे की तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. जसे की नर्सिंग आहे, BMS, BHMS, खूप सारे कोर्स आहेत. असं नाही की बाबा सगळ्याच्या विषयामध्ये MBBSच असू शकतं. तसं पण काही नाही आहे ना. असं जर तुम्हाला जर ठरवायचंच असेल की बाबा ह्या वर्षी खूप रिपीट झाले आपले किंवा नीट नाही देऊ शकत मी 26ची, तर मी काय करणार काय नाही, तर सेकंड ऑप्शन जर तुम्ही एक ठेवू शकता की बाबा BAMSला ॲडमिशन घेऊ शकता, BHMSला वगैरे घेऊ शकता. तर आता हे पण आहे की बाबा BAMSसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कमी स्कोर आहे, कुठं जास्त स्कोरवर कॉलेज भेटून जाते, कुठेतरी एवढं हाय कट ऑफ जाते की बाबा खूप जास्त कट ऑफ जाते. तर तुमची जर इच्छा असेल तर BAMS करायची, BHMS करायची आणि सेफ स्कोर असेल आपल्या महाराष्ट्रात ॲव्हरेज तर 2 लाख ते 3 लाखाच्या आसमध्ये रँक असला पाहिजे तरच आपलं तिकडे ॲडमिशन होऊ शकतं. आणि जर त्याचं जर 3 लाखाच्या वर रँक आहे, 4 लाख आहे, 6 लाख आहे, 10 लाख आहे, तर त्याचं ॲडमिशन आपलं कमी शक्यता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. स्टे वॅकन्सीपर्यंत सांगू नाही शकत पण कमी शक्यता असते. तर ह्यांच्यासाठी एक दुसरं एक ऑप्शन आहे की बाबा आपण सेकंड स्टेट पण निवडू शकतो ना. जसे की अदर स्टेट खूप सारे झाले, कर्नाटका, MP, UP वगैरे झाले. तर मी एक MP बद्दल थोडं माहिती सांगू शकतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे, 1 लाख 1.5 लाख रुपये ओपनसाठी फीस असते. आणि त्याची जर मॅनेजमेंटमधून जर घ्यायचं म्हणलं तर त्याची 3 पट फीस होते. जवळपास 2 लाख रुपये फीस आहे एका कॉलेजला. तर त्याचं 3 पट म्हणजे 6 लाख रुपये आपल्याला वर्षाला द्यावं लागतील. तर 4 वर्षाचे खूप जास्त बजेट जातं. म्हणून त्यामध्ये तर अजून हायडन चार्ज पण घेतात आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट थ्रू म्हणलं तर. आणि तेवढं जर कोणी एफर्ट करू शकतं पण कोणी नाही करू शकत. मग त्यामध्ये मी एक सांगू शकतो की बाबा तुम्हाला जर कमी बजेटमध्ये किंवा कमी खर्चामध्ये आपल्याला BAMS पाहिजेच पाहिजे, तर आता नीट नाही देऊ शकत तुम्ही फ्युचरमध्ये, BAMS पाहिजे तर कसं करणार, काय करणार? घरच्यांना पण टेन्शन नका देऊ, तुम्ही पण टेन्शन नका घेऊ कोणत्या गोष्टीचं. तर तुम्हाला BAMSला ॲडमिशन घ्यायचंच असेल तर तुम्ही अदर स्टेट निवडू शकता. त्यामधले बेस्ट एक माझ्या हिशोबाने तर MP आहे. MPमध्ये तुम्ही कमीत कमी फीसमध्ये तुम्ही हॉस्टेल प्लस मेस प्लस सगळं एक 15 ते 20 लाखाच्या आसपास तुम्हाला कॉलेज भेटून जाईल, चांगले कॉलेज. आणि त्यामध्ये झालं भोपाळच्या जवळ झालं, आपल्या नागपूरपासून भोपाळ जवळच आहे एकदम, तिथं पण भेटू शकतं. आणि MP मध्ये ऑर्डर खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे की तुम्हाला कमी बजेटमध्ये पण भेटून जाते. म्हणजे असं विचार करण्याची गोष्ट आहे की बाबा आपल्याला महाराष्ट्रामधून एवढं सारं जर हे करायचं असेल, डोनेशन वगैरे द्यायचं असेल, तर त्यांच्याकडे फीस एवढे कंडिशन नाही आहे की डोनेशन द्यायची हे द्यायची. तर तुम्ही अदर स्टेट पण एक निवडू शकता. म्हणजे जसं मी MPचं म्हणलं, MP मध्ये 15 ते 20 लाखामध्ये तुमचं सगळं हॉस्टेल वगैरे मेस वगैरे सगळं होऊन जाईल यामध्ये. आणि त्यामध्ये तर एवढं फीससाठी पण परेशानी नाही की बाबा 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये एवढ्यामध्ये तुमचं सुरळीतपणे होऊन जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला जरी त्यामध्ये जरी अडचण येत असेल तर तुम्ही एज्युकेशन लोन वगैरे पण देऊ शकता, काढू शकता. त्यामध्ये पण ते भेटून जाते तुम्हाला. तर एकदम सुरळीतपणे ॲडमिशन होऊन जाते. ज्यांना हे करायचं असेल तर ते करू शकता. आणि हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलच्यामध्ये तुम्हाला दिलेला असेल नंबर, त्यामध्ये कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही इन्क्वायरी असेल किंवा काही हे करायचं असेल, तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यामध्ये तर एवढे हे सारे आहेत ना की खूप सारे काउन्सिलर असे पण असतात की बाबा यांनी फसवलं, त्यांनी डोनेशनच्या नावाखाली एवढे एवढे फीस घेतले, त्या कॉलेजला मला 50,000 द्यायचे, त्या कॉलेजला 1,00,000 रुपये द्यायचे, आणि तुम्ही आम्हाला तेवढं पैसे द्या आणि आम्हाला पुढे चालून त्या कॉलेजवाल्याला करायचं हे करायचं. अशा ह्याच्यामध्ये पडूच नका अजिबात पण, ठीक आहे.
आणि मी खूप असं एक्सपिरियन्स घेतले किंवा बघितलेत अशा स्टुडंटचे की बाबा त्यांनी एवढं पैसे देऊन फसलेले आहेत ना अक्षरशः, त्यांनी पण परेशान आहेत आणि त्यांच्या घरचे पण खूप परेशान आहेत त्यामध्ये. तर तुम्ही अशा ह्याच्यामधून सावधान राहा आणि थोडंसं अलर्ट राहा आणि थोडं हुशारीने काम घ्या. एकदम कॉलेजची लिस्ट बनवा किंवा काउन्सिलरशी संपर्क साधा तुम्ही. आणि थोडंसं कसं म्हणजे घरच्यांशी किंवा जवळचे कोणी काउन्सिलर असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नाहीतर आमचं तर यूट्यूब चॅनल आहेच, तुम्ही यांच्यावर पण सरळ कॉल करा, मेसेज करा किंवा सरळ कॉल कधी पण करू शकता. आणि तुम्हाला कोणती माहिती वगैरे पाहिजे असेल तर ती माहिती तुम्हाला भेटून जाईल. आणि मेन म्हणजे विषय की खूप लोकांना हे पण टेन्शन असते की बाबा BMSला क्रायटेरिया काय आहे, ग्रुपिंगचा क्रायटेरिया, PCB बोर्डामध्ये किती पाहिजे, आपल्याला नीटमध्ये किती पाहिजे, याची पण तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू देतो की बाबा आपण जर आता ह्या वर्षी नीट दिली 2026ची, ठीक आहे. आता 25च्या पेपरानुसार तर 25ला तर पेपर हार्ड होता, तर 26ला पेपर थोडासा इझी होता, असं ठीक आहे, इझी होता. आणि कट ऑफ ऑब्विसली हाय जाणारच आहे. त्यामध्ये आपला BMS पण हाय जाऊ शकतो आणि MBBS पण हाय जाऊ शकतो. तर तुम्ही तर असं माझं इच्छा आहे की बाबा कमीमध्ये इकडं करा किंवा तिकडं जर भेटत असेल तर तिकडं पण करून टाका. मग आता ह्यामध्ये क्रायटेरिया पण बसला पाहिजे ना. क्रायटेरियामध्ये बसलं तर एक 20च्या आसपास, 20 ते 30मध्ये OBC ST SCचा असू शकेल आणि 30 ते 40 50च्या आसपास ओपनचा असू शकेल. तर ह्या हिशोबानं अजून करा, कारण की अजून रिझल्ट आला नाही. रिझल्ट आल्यावर सगळं काही कन्फर्म होऊन जाईल. तर असं तुम्ही ठरवा आणि याच्या हिशोबाने तुम्ही जर क्वालिफाय वगैरे असाल ना तर इकडं ॲडमिशन भेटून जाईल MP स्टेटमध्ये तुम्हाला, ठीक आहे. तर काही टेन्शन घेऊ नका, काय नाही. आणि एक सांगतो की ह्या वर्षीपासून किंवा नाही 2025 पासून ना एक अट होती की बाबा BMS आणि BAUMS BHMS साठी 50% क्रायटेरिया लागत होता बोर्डमध्ये आणि 40% ST SC OBC रिझर्व्ह कॅटेगरीला लागत होता. तर तो आणि 50% OBCला म्हणजे सॉरी ओपनवाल्याला लागत होता, ठीक आहे. तर तो एकदम रिमूव्ह झालेला आहे NCISM थ्रू. तर त्याच्या काही टेन्शन नका घेऊ. तर तुम्ही फक्त BMSमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, BUMS आणि BHMSमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ना, तर तुम्ही 12वी जरी पास असाल तर त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटून जाईल एकदम कमी बजेट आणि कमी स्कोअरमध्ये, ठीक आहे. आणि काही इन्क्वायरी असेल तर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरशी संपर्क साधा आणि काही म्हणजे माहिती वगैरे तुम्हाला भेटून जाईल. धन्यवाद.